नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणजेच 18 पुराणे किंवा मग पुराणे तर या आपल्या हिंदू धर्मातील 18 पुराणांची नेमकी नावे काय आहेत किंवा मग यांचा संदर्भ कशा पद्धतीने आहे किंवा त्या पुराणामध्ये काय माहिती लिहिलेली आहे याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदूचे वैशिष्ट्य म्हणजेच धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाचे महापुराणे व उपपुराणे असे दोन प्रकार पडतात. बहुतेक वेळा महापुराणाचा निर्देश करताना महापुराणे असे न म्हणता फक्त पुराणे अशी म्हटले जाते. किंबहुना पुराणे हेच त्याचे मूळ नाव असून नंतर निर्माण झालेल्या उपपुराणाहून त्याचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना महापुराण असे म्हणू लागले. पुराणे या संज्ञेने महापुराणे व उपपुराणे या दोघांचा निर्देश करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. पूर्वीच्या काळी 100 कोटी श्लोकांचे एक पुराण होत होते, पण महर्षी व्यासांनी त्यांची 4 लाख श्लोकांच्या 18 पुराणाची विभागणी केली आणि त्यांच्याच हस्ते या 18 पुराणाची निर्मिती झाली. या 18 पुराणाचे जनक म्हणून महर्षी व्यासांना संबोधले जाते. त्यात मत्स्य पुराणात असे म्हटले आहे की प्रारंभीच्या अथर्व वेदाच्या ग्रंथातून पुराण हा शब्द एकवचनी आलेला आहे. तर आपण आज पुराणांविषयीच माहिती घेणार आहोत. पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे. वायू पुराणाच्या मते पुरा म्हणजेच पूर्वीचा आणि अण म्हणजे अस्तित्वात असणे या शब्दापासून पुराण हा शब्द अस्तित्वात आला. मत्स्य व वायू यांच्या पुराणाच्या मते ब्रह्मदेवाने आधी पुराणाची निर्मिती केली व नंतर त्याच्या तोंडून वेद बाहेर पडले. भागवतानुसार ब्रह्मदेवाने एकेका मुखातून एक वेद निर्माण केला आणि नंतर एकदम 4ही मुखांनी इतिहास पुराणाची निर्मिती केली. 4 वेद व देव यांच्यासह पुराणाची निर्मिती झाली असे अथर्व वेदात म्हटलेले आहे. इतिहास, यज्ञ, सूत्रे, विद्या, व्याख्याने व उपव्याख्याने या सर्व भूते यांच्याप्रमाणे पुराणे हेही परमेश्वराचीच निश्चिती आहे असं म्हटलेलं आहे. महर्षी व्यासांचा शिष्य सूत रोमहर्षण हा सध्याच्या पुराणाचा निवेदक असल्याचे म्हटले आहे. काही वेळा त्याचा पुत्र सौती हा सुद्धा निवेदक आहे. या 18 पुराणामध्ये 3 प्रकार पाडले आहेत. त्याचं 3 पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे. सात्विक पुराणे. सात्विक पुराणामध्ये विष्णू पुराण, नारदीय पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्म पुराण आणि वराह पुराण असे आलेले आहेत. राजस पुराण म्हणजेच राजस पुराणामध्ये ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्म पुराण, वामन पुराण आणि भविष्य पुराण. तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच तामस पुराण. तामस पुराणामध्ये मत्स्य पुराण, कूर्म पुराण, लिंग पुराण, शिव पुराण, अग्नी पुराण आणि स्कंद पुराण अशा 18 वेदांचे किंवा 18 पुराणांचे 3 पद्धतीने वर्गीकरण केलेले आहेत. या 18 पुराणाचं नेमकं महत्त्व काय किंवा मग कार्य काय? पुराणे ही वेदाप्रमाणेच अपौरुषेय व अनादी आहेत. पुराणाची उत्पत्ती दैवी आहे. वेदापेक्षा पुराणे श्रेष्ठ आहेत असं म्हणलं आहे. पुराण हा वेदांचा आत्मा आहे. श्रुती स्मृती हे डोळे असले तरी पुराण हे हृदय आहे. पुराण ऐकणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. इत्यादी प्रकारे पुराणाची स्तुती करण्यात आलेली आहे. शुक्राचे मुख असलेल्या व्यक्तीच्या स्वरूपात पुराणाचे मानवीकरण करण्यात आले आहे. पुराण वाचणाऱ्या व्यक्तीला पुराणिक व पौराणिक असे म्हटले जाते. पुराणिकाने मंदिरात भक्तापुढे पुराण वाचण्याची प्रथा भारतात शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती आजतागायत सुद्धा चालू आहे. सध्याच्या मूर्तीपूजक हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणावरतीच आधारलेले आहे. यज्ञ स्मृतीने पुराणाची 14 विद्यामध्ये तर शुक्रनीतीने 32 विद्यांमध्ये गणना केलेली आहे. भारतीय राजाचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने पुराणातील वंशवर्णने अत्यंत उपयुक्त आहेत.
बहुजन समाजापर्यंत धर्माचे ज्ञान पोहोचविण्यासाठी मोठी कामगिरी पुराणांनी पार पाडलेली आहे. यात भक्ती मार्गाचा प्रभाव वाढला, स्त्री शूद्रांनी मोक्षाचा मार्ग खुला केला, बौद्ध धर्माकडे वळलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले, जैन धर्माचा प्रभाव कमी केला आणि तीर्थयात्रा, दान, व्रते, जप इत्यादीचे महत्त्व वाढून हिंदू धर्माचे सध्याचे स्वरूप सिद्ध केले. त्यांची कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. ते स्वरूप पंथीय असून त्यांना पंथ द्वेष न वाढवता समन्वयवादी दृष्टी जोपासली, हे सुद्धा पुराणाचंच एक महत्त्व आहे. तर ती पुराणे नेमकी कोणकोणती आहेत? 18 पुराणे या पद्धतीने आहेत: ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, भागवत पुराण, नारदीय पुराण, मार्कंडेय पुराण, अगडी पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, वराह पुराण, लिंग पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण अशी ही 18 पुराणे श्री महर्षी व्यास ऋषींनी रचलेली आहेत. आपल्या संपूर्ण हिंदू धर्माचं ऐक्य जे आहे ते पूर्ण या पुराणावरतीच टिकलेलं आहे. जे पुराणामध्ये होतं त्याचाच आपण पुढे नीती नियमाने पालन करत आहोत. पुराणातील पहिला प्रकार आहे तो म्हणजेच ब्रह्मपुराण. या पुराणाची जी उत्पत्ती आहे ती महर्षी व्यासाने केलेली आहे. ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण असे म्हटले जाणारे हे पुराणाच्या यादीतले पहिले पुराण. त्याला आदिपुराण असे सुद्धा म्हटले जाते. त्याला सूर्य उपासना वर्णिलेली असल्यामुळे सौरपुराण सुद्धा म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावाच्या उपपुराणाहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्मपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत असं एक मत आहे. हे पुराण इसवी सन 7व्या किंवा मग 8व्या शतकापूर्वी बनले असावे आणि 10व्या किंवा 12व्या 15व्या शतकात त्यात आणखीन भर पडली किंवा काही भाग ओरिसात तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा. या पुराणात 245 अध्याय असून 14,000 श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्य तत्वज्ञान, वैदिक ग्रंथातील उपआख्याने इत्यादी महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थाचे महात्म्य 106 अध्यायात आलेले आहे. तर हे आहे ब्रह्मपुराण. पुराणामधील दुसरे पुराण आहे पद्मपुराण. या पुराणांचे जनक सुद्धा महर्षी व्यास आहेत. या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुरात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पुराणाचा बराचसा भाग इसवी सन 5व्या शतकानंतर बनलेला असला तरी त्याचा काही भाग त्याच्या सुद्धा आधीचा आहे. त्याचा उत्तराखंड मात्र 16व्या शतकानंतरचा असावा असे मत आहे. बंगाली व देवनागरी अशा 2 प्रतीत आढळणारे हे पुराण सुमारे 55,000 श्लोकाचे असून श्लोक संख्येच्या बाबतीत ते स्कंद पुराणाखालोखालच आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताळ व उत्तर अशा 5 खंडात विभागले गेलेले आहे. त्याचे 628 अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताळ, सृष्टी व उत्तर असे 6 खंड मानले गेलेले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा त्यात असून तीर्थ महात्मे हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत. उत्तराखंडला जोडलेले क्रियायोगसार हे परिशिष्ट वैष्णव धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच पुराणातील शाकुंतल उपव्याख्यानावर आधारलेले आहे असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची 2 जैन पुराणे सुद्धा आहेत. पुराणातील तिसरा प्रकार आहे विष्णू पुराण. विष्णू भक्तीला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवत पुराणाखालोखालच महत्त्वाचे असून वैष्णव दर्शनाचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलत्स्य
यांच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले होते. इसवी सन 3 ते 5व्या शतकाच्या दरम्यान ते तयार झाले असावे असा अंदाज आहे. बलदेव उपाध्यायांच्या मते इसवी सन 2रे शतक हा त्याचा काळ होता. हे पुराण 6 अंशात विभागलेले असून त्याचे 126 अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत 6-7 हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झालेले आहेत. पंचलक्षणाचे या पुराणा इतकेच व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाहीत. यात अनेक आख्यानाबरोबरच कृष्ण चरित्र सुद्धा वर्णिले आहे. या पुराणामध्ये संपूर्ण कृष्ण चरित्र आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या पुराणामध्ये श्रीहरी विष्णूच्या संपूर्ण लीलांचे दर्शन सुद्धा झालेले आहे. यानंतर 4थे पुराण आहे वायू पुराण. वायूने सांगितल्यामुळे वायू पुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे असे डॉक्टर भांडारकरांचे मत असून काही जणांनी त्याचा काळ इसवी सन 300 हा मानलेला आहे. प्रक्रिया, उत्पादक, अनुषंग आणि उपसंहार या 4 पदात विभागलेले या पुराणात 112 अध्याय असून याची श्लोक संख्या सुमारे 11,000 आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचे वर्णन आहे. यात शिवचरित्राचे विस्तृत असे वर्णन आहे. म्हणजेच शिव जे लीलामृत आहे त्याचं सुद्धा वर्णन यामध्ये आहे. हा भौगोलिक वर्णनासाठी हे पुराण खूप प्रसिद्ध आहे. यानंतरचे पुराण आहे भागवत पुराण. याचे जनक सुद्धा महर्षी व्यास आहेत. भागवत पुराणामध्ये भागवत धर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले आहे. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले असेही अनेकांचे मत आहे. यांचा काळ इसवी सन पूर्व 3रे शतक ते इसवी सन पूर्व 5वे ते 10वे शतक असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तामिळनाडूमध्ये लिहिले गेले असे अनेक पंडितांचे मत आहे. 12व्या स्कंदात विभागलेल्या या पुराणात सुमारे 18,000 श्लोक आहेत. हे पुराण 10 लक्षणांनी युक्त असून याचा नायक श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाच्या संपूर्ण जीवनावर आधारित हे पुराण आहे. यामध्ये संपूर्ण कृष्ण लीला आहे. भक्ती, तत्वज्ञान इत्यादी दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रास पंचाध्यायी इत्यादी भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषात व इंग्रजी भाषांतरे सुद्धा झालेली आहेत. चातुर्मासात भागवत सप्ताह करण्याची पद्धत संपूर्ण भारतात आहे. चातुर्मासाच नव्हे तर इतर कोणत्याही शुभ पर्वकाळी श्रीमद भागवत पुराणाचा सप्ताह सुद्धा ठेवला जातो. यानंतरचे पुराण आहे नारदीय पुराण. या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण म्हणजेच नारद पुराण आणि नारदीय पुराण अशी समान नावाची 3 पुराणे आढळतात. यापैकी महापुराणात कोणते याविषयी संदिग्धच आहे. यात नारदाने विष्णू भक्तीचे वर्णन केलेले आहे म्हणून हे नारदीय पुराण आहे. इसवी सन 700 ते 1000 या काळात ते तयार झाले. याचे 2 भाग असून पूर्व भागात 125 आणि उत्तर भागात 82 एवढे अध्याय आहेत. यातील श्लोक संख्या बलदेव उपाध्यायाच्या मते 25,000 तर पंडित वामन काने यांच्या मते 5,513 इतकी आहे. यांच्यात 92 ते 109 या अध्यायात 18 पुराणाची विस्तृत विषयानुक्रमी असलेली ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झालेले आहे. मुख्यतः हे नारदाच्या तोंडून वदलेले आहे आणि त्याचे श्रीहरी विष्णू यांची संपूर्ण लीला नारदाच्या तोंडून
दर्शविण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण पुराणांची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाकीच्या पुराणांची माहिती आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.